ऑफलाईनमध्ये हा ॲडव्हान्टेज असतो की लेक्चरचे टायमिंग सेट आहे, तुम्ही ते अटेंड करता आणि त्यातल्या त्यात सब्जेक्ट किंवा टॉपिक कव्हर होऊन जातो. Tell me few things which students shall not do if they are preparing for 2026 pattern. आपल्याला कुठले ना कुठे डबल डिजिटमध्ये सोशल टॉपर्स दिसतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे आपली विद्यार्थिनी अंकिता पाटील जी नुकत्याच झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये 140th ऑल इंडिया रँक मिळून यशस्वी झाली आहे, तिला आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे. अंकिता, तुमचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. सो आज आपला जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या UPSCच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, जेणेकरून त्यांचा अभ्यास होत असताना, त्यांची तयारी चालू असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा अडचणी सपोज आल्या असतील किंवा त्याच्या संदर्भात त्यांचा स्वतःचा जी जर्नी आहे, प्रवास आहे, त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारून भविष्यामध्ये जे आमचे विद्यार्थी या दृष्टिकोनाने अभ्यास करणार आहेत, तयारी करणार आहेत, त्यांना त्याची मदत व्हावी, त्यातून त्यांना दिशा मिळावी. दॅट इज अ प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह वी हॅव इन टू दिस पर्टिक्युलर पॉडकास्ट. So, my first question will be, why sociology as your optional subject? सोशलॉजी फर्स्टली दोन मेन रिझन्स होते. एक तर माझा जो ग्रॅज्युएशन सब्जेक्ट आहे IT, तो त्या ऑप्शनल्सच्या लिस्टमध्ये नव्हता, तर डेफिनेटली मला स्विच करायचा होता सब्जेक्ट. तर एक माहिती होतं की ह्युमॅनिटीजचे जे सब्जेक्ट्स आहेत ते त्यातल्या त्यात लवकर पिकअप होऊ शकतात आणि त्यांचा सिलेबस जो आहे तो ससिंक्ट आहे आणि शॉर्ट आहे, तर मग ते लवकर आपण पिक करू शकतो. सो वन रिझन वॉज दॅट की ग्रॅज्युएशन सब्जेक्ट सोडून दुसरा सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि तो त्यातल्या त्यात मी 2-3 सब्जेक्ट्स शॉर्टलिस्ट केलेले बेस्ड ऑन सिलेबस, कुठला शॉर्ट आहे, सेकंड की मटेरियल किती अवेलेबल आहे आणि थर्ड की ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा राहिलाय सब्जेक्टचा किंवा स्कोरिंग आहे का नाही. आणि फोर्थ म्हणजे सोशलॉजी पिक मेनली ह्याच्यामुळे केलं कारण मी 2-3 सब्जेक्ट पर्यंत आलेली. एक सोशलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि इवन दो टेक्निकल आहे, बट ओनली बिकॉज आय वॉज इंटरेस्टेड इन इट, तो मी मॅथ्स ठेवलेला थर्ड सब्जेक्ट. तर सोशलॉजी पिकअप केलं की बाकी 2-3 क्रायटेरिया पण सोशलॉजी पिक करताय आणि त्यातल्या त्यात सिलेबस खूप रिलेटेबल आणि डुएबल वाटला मला, तर इंटरेस्ट होईल ह्याच्यात जनरेट, म्हणून मग सोशलॉजी ऑप्ट केला. ठीक आहे. पण आता तुम्ही सांगत असताना हा पण पॉइंट विचार केला होता की इज दिस सब्जेक्ट स्कोरिंग, किंवा आजकाल जे आपण लोकांना जनरली बोलताना ऐकतो की UPSCच्या मार्केटमध्ये हा सब्जेक्ट चालतो का? मग इज रिअली सोशलॉजी स्कोरिंग, ऑर इन द व्हेरी रिसेंट पिरियड ऑफ टाइम लॉट ऑफ पीपल, स्पेशली दोज हु आर अटेम्प्टिंग फॉर लास्ट कपल ऑफ इयर्स और मोर दॅन दॅट, they are saying that a particular subject, any subject for that matter, is not scoring, is not going beyond that particular threshold. तर मग सोशलॉजी या ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल तुमचं काय मत आहे? सोशलॉजी बद्दल मी असं म्हणेन की रादर दॅन थिंकिंग ऑफ इट की हा पर्टिक्युलर सब्जेक्ट स्कोरिंग आहेच किंवा ह्या सब्जेक्टमध्ये मार्क्स पडतातच, डेफिनेटली इंडिव्हिज्युअल फॅक्टर सगळ्यात मोठा आहे. तुम्ही किती मेहनत घेतली आहे त्या सब्जेक्टमध्ये, त्या हिशोबाने तुम्हाला मार्क्स मिळणार, तर ते रेप्लिकेट होतच. आता आय हॅव बीन अटेम्प्टिंग द एक्झाम फॉर 2 to 3 years, मी मेन्स लिहितेय आणि आय हॅव हॅड अ डिसेंटली गुड रिझल्ट विथ सोशलॉजी. पण असे पण आहेत जे स्टॅग्नेट झालेले आहेत, मे बी 260-250 मध्ये. तर मग ते आपण पूर्णपैकी त्याच्यावरती ब्लेम नाही करू शकत की हा सब्जेक्ट स्टॅग्नेट झालेला आहे, एका स्कोरच्या पुढे जात नाहीये. डेफिनेटली तुमचे एफर्ट्स कुठे ना कुठे कमी पडतायत, कारण लोक स्कोर करतायत 280-290 पर्यंत पण जात आहेत लोक. हा डेफिनेटली थोडं कमी आलंय की 300 आता आपल्याला एवढं बघायला मिळत नाहीये त्या सब्जेक्टमध्ये. But I would still say कि it is a good scoring subject. Rather than seeing the topper of the subject, I would believe कि look at the average of the subject. आणि सोशलॉजी साठी ते डेफिनेटली थोडं वर राहिलेलं आहे. इट हॅज अ गुड ॲव्हरेज कम्पॅरेटिव्हली. तर सोशलॉजीचा ॲडव्हान्टेज हा असतो की
सिलेबस इज शॉर्ट कम्पॅरेटिव्हली, तर तुम्ही एक एक्स्ट्रा राऊंड ऑफ रिव्हिजन सोशिओलॉजीमध्ये करू शकता आणि तो तुम्हाला ऍडव्हान्टेज देतो ऍक्च्युअल पेपरमध्ये आणि ते मार्क्समध्ये डेफिनेटली रिफ्लेक्ट होणार. तर आय वुडंट से सोशिओलॉजी हॅज रीच्ड अ स्टॅग्नेशन पॉइंट. परत आपल्याला टॉपर्स दिसतायतच. सोशिओलॉजी टॉपर्स हॅव बीन कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण AIR1 येत आहे का नाही. आपल्याला कुठले ना कुठे डबल डिजिट मध्ये सोशिओलॉजी टॉपर्स दिसतातच. सो दॅट इन इट सेल्फ इज अ प्रूफ की सोशिओलॉजी इज अ गुड सब्जेक्ट. ओके. सो रिसेंटली मार्क लिस्ट आणि टॉपर्स लिस्ट आलेली आहे आणि त्याचाच रेफरन्स घेऊन अंकित आपल्याला इथे सांगतात की सोशिओलॉजी हॅज बीन रिमेन वन ऑफ द मोस्ट फेवरेट सब्जेक्ट among the toppers as well as those who are preparing for UPSC. पण मग आपण प्रिपरेशन बद्दल बोलतोच आहे आणि विशेषतः पोस्ट कोविड पिरियडमध्ये ऑनलाईन प्रिपरेशन हॅज बिकम अ व्हेरी डॉमिनंट अल्टरनेटिव्ह ॲज अ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. मग याच्याबद्दल तुमचं मत काय आहे की अभ्यास करत असताना व्हॉट अ स्टुडंट शॅल प्रेफर, ऑफलाईन क्लासरूम बेस्ड टीचिंग का मग ऑनलाईन मोड ऑफ एज्युकेशन कॅन्डिडेटनी प्रेफर केलं पाहिजे? आता हा अगेन बिकम्स व्हेरी सब्जेक्टिव्ह की तुमचे कॉन्सेप्ट किंवा अंडरस्टँडिंग कशावरती बिल्ड होत आहे. तुम्ही मिक्स्ड ठेवू शकता इन माय पर्सनल ओपिनियन की तुम्ही जर लेक्चर्स किंवा काय ते ऑनलाईन बघताय अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स किंवा घरी, पण ऍट द सेम टाइम तुम्ही तुमचे डाऊट्स इन पर्सन जाऊन क्लिअर करून घेतायत. तुम्ही जे काय तुम्ही टेस्ट सोडवली आहेत, दॅट आय वुड सजेस्ट इज टू व्हेरी मच अटेम्प्ट ऑफलाईन वेर एव्हर पॉसिबल. आता खूप सारे सेंटर्स आलेत, नियरेस्ट पॉसिबल सेंटरला जाऊन तुम्ही टेस्ट ही ऑफलाईनच दिली पाहिजे, दॅट आय बिलीव्ह. पण लेक्चर्स किंवा एज्युकेशन तुम्ही दॅट कॅन बी अ पर्सनल चॉईस. पण ते पण कधी कधी काय होतं ऑनलाईन मध्ये की ऑनलाईन अवेलेबल आहेत लेक्चर म्हणून आपण कम्प्लेसंट होऊन जातो की अरे कधी पण आपण लेक्चर बघू शकतो किंवा अर्धाच बघितलं, पूर्ण नाही बघितलं. ऑफलाईन मध्ये हा ऍडव्हान्टेज असतो की लेक्चर टायमिंग सेट आहेत, तुम्ही ते अटेंड करता आणि त्यातल्या त्यात सब्जेक्ट किंवा टॉपिक कव्हर होऊन जातो. तर मग जर ती डिसिप्लिन तुम्ही ऑनलाईन मध्ये पण ठेवताय की मला हे गिव्हन टाइमलाईन मध्ये ऑनलाईन लेक्चर संपवायचे, देन इट इज फाईन इफ इट इज वर्किंग फॉर यू. सो लेक्चर्स तुम्ही मिक्स्ड बघू शकता. डाऊट्स प्रेफरेबली यू कॅन गेट इट सॉल्व्ड ऑफलाईन किंवा जे पेपर चेकिंग आहे ते तुम्ही ऑफलाईन डिस्कस करायला जाऊ शकता. टेस्ट आय वुड स्टील से ऑफलाईन शुड बी द मोड. आता तुम्ही टेस्ट देताना किंवा क्लासरूम लेक्चर्स पासून टेस्ट सिरीज पासून ते इंटरव्ह्यू प्रोग्राम अशा तिन्ही टप्प्यामध्ये आपण जर विचार केला तर तुम्ही त्याच्यामध्ये कशावर फोकस केला होता? यू वॉन्ट टू हॅव अ 1-to-1 पर्सनल लेवल मीटिंग प्लस लेक्चर प्लस डिस्कशन का मग ऑनलाईन वर तुमचा जास्त रिलायन्स राहिला होता? आता प्रिलिम्सच्या वेळी आय प्रिफर्ड मोर ऑन ऑनलाईन मोड, जे मी टेस्ट दिलेले वगैरे. कारण प्रिलिम्स मध्ये जास्तीत जास्त अनालिसिस टेस्टचं मी सेल्फ अनालिसिस केलेलं रादर दॅन रिलाइंग मोर ऑन द स्कोर कसा आहे. तर पण मेन्सच्या वेळी आय प्रिफर्ड इवन दो मी ऑनलाईन पेपर्स चेक करून घेतलेले, फीडबॅक यायचा, पण तरी पण तो फीडबॅक आल्यानंतर पण 1-on-1 पेपर्स ते मी घेऊन परत डिस्कस करायला जायचे. सो दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी फॉर मेन्स. कारण मेन्समध्ये थोडं डिटेल फीडबॅक पाहिजे आणि तुम्ही कसं जाताय किंवा काय अप्रोच अजून ऍड करायला पाहिजे. तो आय फील ऑफलाईन मध्ये कधी कधी बेटर मिळतो, ऑनलाईन मध्ये तेवढं कळून येत नाही किंवा मग ऑनलाईन मध्ये लिमिटेड टाइम असतो इंटरॅक्शनसाठी, मग ते तुमचे ऍक्च्युअल एक्झॅक्ट डाऊट्स अड्रेस नाही होऊ शकत. तर मग फॉर मेन्स आय प्रिफर्ड ऑफलाईन. इंटरव्ह्यू अगेन मॉक्स जे दिलेत ते सगळे मी ऑफलाईनच दिलेत. सो नो इंटरव्ह्यू मॉक आय गेव ऑनलाईन. आय डोंट प्रिफर ऑनलाईन मॉक्स. खूप लोक ऑनलाईन मॉक्स देतात पण तो एन्व्हायरमेंट सिम्युलेट नाही होत, तुमचं फुल बॉडी लँग्वेज टेस्ट होते, तर ते ऑनलाईन मध्ये देणं आय डोंट थिंक दॅट देयर इज एनी पॉइंट फॉर इंटरव्ह्यू. म्हणून इंटरव्ह्यू कम्प्लिटली ऑफलाईन दिलेलं. सो आता युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसची 2026ची प्रिलिम येते, तर 2 महिन्याच्या आसपास आपल्यासाठी वेळ शिल्लक आहे. आता बरेचसे लोक सांगत असतील की काय केलं पाहिजे,
पण मी थोडासा वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो की टेल मी फ्यू थिंग्स विच स्टुडंट शॅल नॉट डू इफ दे आर प्रिपेअरिंग फॉर 2026 CAT. फर्स्टली प्रिलिम्स बद्दल विचार केला तर वन थिंग यू शुडंट डू नाव इज टू पिकअप बल्की न्यू सोर्सेस. नवीन सोर्स नाही चालू केला पाहिजे आता. इफ यू थिंक यू कॅनॉट रिवाइज दॅट सोर्स ॲटलिस्ट 2 to 3 times ह्या येणाऱ्या 2 महिन्यात, तर तो उचलायचाच नाहीये. तर जे स्टॅटिक वरती आहे तेच फोकस ठेवायचंय. आणि what you shouldn't do is not judge your test marks to reflect your preparation. त्या आकड्यावरती फिक्सेट नाही राहायचंय. 60s मध्येच येतोय स्कोर किंवा 70s मध्येच येतोय ह्याच्याबद्दल नाही विचार करायचाय. रादर यू हॅव टू सी द ग्राफ, इम्प्रुव्हमेंट वरती फोकस करायचंय. सो दॅट इज द सेकंड पॉइंट दॅट आय वुड से. आणि थर्ड पॉइंट I will say is rather than focusing on say the dynamic topics, ते तर आपण डेव्हलप करतोयच करंट वरती किंवा काय. सो डू नॉट पिक अप करंट has been a very huge thing now, पण do not pick up bulky sources for those dynamic topics. अगेन ट्रेस बॅक टू द स्टॅटिक कोर कॉन्सेप्ट आणि त्याच्यावर बिल्ड करा थोडेसेच डायनॅमिकचे नोट्स किंवा जे पण मटेरियल आहे आणि त्यालाच रिवाइज करा. जर पॅन्डोरास बॉक्स कारण ओपन होतो काय काय डायनॅमिक सब्जेक्टसाठी, सायन्स अँड टेक झालं, करंट झालं, मॅपिंग. सो तो नाही करायचा आहे. तो नेव्हर एंडिंग सायकल स्टार्ट नाही करायची बिकॉज इट बिकम्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग बाय द एक्झाम. सेम गोज टू अदर स्टेजेस ऑफ द एक्झाम ऑल्सो. मेन्स मध्ये पण जे बिलकुल काही नवीन सोर्स नाही करायचंय किंवा नोट्स बनवायला नाही बसायचंय मेन्सच्या वेळी. इफ यू डू नॉट हॅव नोट्स राईट नाउ ऑफ युअर ओन, आता खूप अवेलेबल आहे. बाकी टॉपर्सचे नोट्स अवेलेबल आहे किंवा कॉन्टेंट क्लासेसचे अवेलेबल आहेत आणि खूप टू द पॉइंट मिळतात. तर मग ते रेडीमेड सोर्सेस हे करा. डू नॉट वेस्ट टाइम ऍट ऑल इन मेन्स. रायटिंग प्रॅक्टिसवर फोकस, जे मेन टार्गेट्स आहे रायटिंग अँड रिव्हिजन त्याच्यावरतीच फोकस करा. एनिथिंग दॅट डिस्ट्रॅक्ट यू फ्रॉम दॅट यू हॅव टू कीप इट असाइड. आणि जे पण डिस्ट्रॅक्शन्स आहेत क्लोज टू द एक्झाम्स ते थोडे कट डाऊन करणं आय वुड सजेस्ट. आता ते डिस्ट्रॅक्शन कॅन बी एनिथिंग फॉर एनीवन. इट कॅन बी फोन और स्क्रीन टाइम किंवा मग थोडंफार इफ यू आर गोईंग आउट तर कधी कधी काय काय लोकांचं रुटीन असतं की अरे खेळायला सकाळी जातोय तर ते 2 तास असतं, तर ते 2चं जरा 1 तास करा. आता प्रोडक्टिव्ह टाइम थोडं वाढवायचं आहे. आय एम नॉट सेइंग पूर्ण बंद करा. दॅट इज रिक्वायर्ड. थोडं फिजिकल ऍक्टिव्हिटी इज रिक्वायर्ड टिल द लास्ट मोमेंट. तर मग संध्याकाळी आपण जर अजून खाली फिरायला जातोय किंवा काय ब्रेक घेण्यासाठी, तर ब्रेक टायमिंग जर 2 तास 3 तास असतील ते 1 तासावरती आणा. आणि अभ्यासाचा वेळ कसा जास्तीत जास्त वाढेल कारण हा लास्ट लॅप आहे. तर मग त्याच्यामध्ये रिव्हिजनसाठी जास्तीत जास्त कसा टाइम मिळेल दॅट इज इम्पॉर्टंट. सो आता आपण बोलत असताना असं म्हणलं की जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत स्पेशली फोन, जर आपण म्हणलं तर इट्स अ व्हेरी युजफुल डिव्हाइस नावडेज, बट इट कॅन ऑल्सो बी अ सोर्स ऑफ पेन इन द फॉर्म ऑफ टाइम दॅट इट इज गोइंग टू टेक अवे फ्रॉम आवर प्रोडक्टिव्ह वर्क. मग आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये किंवा डिजिटल एंटरटेनमेंटच्या काळामध्ये हाऊ यू मॅनेज टू रिस्ट्रिक्ट युअर यूज ऑफ मोबाईल फोन स्पेसिफिक टू दिस कॉन्टेक्स्ट, स्टडी रिलेटेड कॉन्टेक्स्ट? आता फोन कॅन बी अ डिस्ट्रॅक्शन अँड अ व्हेरी बिग नॉलेज सोर्स ऑल्सो. तर यू हॅव टू ड्रॉ युअर लाईन ऑफ डिफरन्सिएशन इन दॅट. आता माझ्या केसमध्ये फोन मी असं नाही बोलणार की माझं सोशल मीडिया अकाउंट सगळे डिॲक्टिव्हेटेड होते किंवा मी यूज करत नव्हते. मी यूज करत होते बऱ्यापैकी. आय हॅड व्हॉट्सॲप, आय हॅड इंस्टाग्राम. माझं न्यूजचे सोर्सेस काय काय इंस्टाग्राम थ्रूच असायचे किंवा काय, कारण माझी सवय की मी न्यूजपेपर संध्याकाळी वाचते, सकाळी नाही वाचत. तर मग त्यातल्या त्यात दिवसभरात फोन उचलला आणि इंस्टाग्राम बघितलं, त्यातल्या त्यात मग न्यूज कळतात. तर मग ते असू शकतं. पण माझं एक होतं की कंट्रोल्ड असायला पाहिजे युजेज.
मला एवढं माहिती होतं की माझं डिसिप्लिन एवढं आहे की मी अडिक्टेड नाहीये माझ्या फोनला. यू शुड नॉट बी अडिक्टेड टू इट. द फोन शुड नॉट कंट्रोल यू. तर मग त्याच्यासाठी एवढं होतं की माझे नोटिफिकेशन ऑफ होते सगळ्या सोशल मीडिया किंवा फोनचे. तर मग जर तो पिंग आवाज येणारच नाही तर आय विल नॉट बी टेम्प्टेड टू पिक अप द फोन. तर ते मी एक करायचे. तर ते सगळ्यांसाठी काहीतरी असू शकतं. तुमचं नोटिफिकेशन ऑफ ठेवा. काही काही लोक टायमर ठेवतात ऍप्स वरती 15 मिनिटाच्या वरती नंतर इंस्टाग्राम ऑफ व्हायला पाहिजे त्याच्या, किंवा मग कुठलं पण सोशल मीडिया अकाउंट किंवा फोनच शटडाऊन व्हायला पाहिजे. ते तसं करू शकतो. किंवा मग मी एक करायची की मी फोन सायलेंटवर ठेवायची आणि फोन लांब बसायचा. मी जर स्टडी टेबलवर बसलीये तर फोन रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यात असायला. म्हणजे मी जरी फोन लांब असेल तर मला कळणारच नाही की काय आहे फोनवरती. मी जेव्हा उचलेन तेव्हाच मला कळेल. तसं काहीतरी असू शकतो. तर तो डिस्ट्रॅक्शन तुम्ही कसं कट करू शकता, तो टेम्पटेशन कट करायचा आहे फक्त, की तो फोन सारखा सारखा उचलायचा नाहीये. तर तुम्ही लांब ठेवा, शांत ठेवा, पण कम्प्लिटली नॉट नेसेसरीली सगळ्यांनी सगळंच कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. एक्स्ट्रीम नाही करायचंय. कंट्रोल्ड वे मध्ये असेल तर इट इज गुड. अंकिता आज आपल्याकडे आल्या आणि आपल्या पॉडकास्टमध्ये भविष्यातले जे अधिकारी बनणार आहेत त्यांना काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांनी कसं त्यांचं प्रिपरेशन केलं पाहिजे याबद्दल त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्या संदर्भामध्ये मी शिवाजी काळे द युनिक अकॅडमी तर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.